तिकडे संभाजीनगरमध्ये रिक्षा चालकांचा महामोर्चा हा सुरू झालेला आहे। अनेक रिक्षा चालक यामध्ये सहभागी झालेले आहेत। आज संप पुकारण्याचा एकीकडे इशारा दिलेला होता, तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या या वतीने सुद्धा याला पाठिंबा दर्शवण्यात आलेला होता। आता छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षा चालकांच्या या महामोर्चाला सुरुवात झालेली आहे। एकीकडे हे आंदोलन छेडलं जातंय, हा आंदोलनाचा पवित्रा धारण केलेला आहे। मात्र दुसरीकडे या सगळ्या संपाचा परिणाम सर्वसामान्य नागरिक असतील, प्रवासी असतील त्यांना सहन करावा लागतोय, कारण आज अगदी सकाळीच बाहेर पडलेल्या अनेक प्रवाशांना याचा फटका सहन करावा लागलाय। संभाजीनगरमध्ये या रिक्षा चालकांच्या मोर्चाला आता सुरुवात झाली आहे। माहिती जाणून घ्यात मोहसिन शेख आपल्या सोबत आहेत। मोहसिन, महामोर्चाला सुरुवात झालेली आहे, कोणकोणत्या मागण्या प्रशासनासमोर ठेवल्या जात आहेत? नक्कीच यावेळी गॅस टंचाई हा प्रमुख मुद्दा आहे। सोबतच ज्या पेट्रोल पंपावर गॅस उपलब्ध आहे ते 24 तास चालू ठेवावा अशी देखील मागणी आहे। आणि क्रांती चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन हा मोर्चा धडकणार आहे आणि त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले जाणार आहे। सोबतच जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत बेमुदत चक्काजाम आंदोलन असणार असल्याची रिक्षा चालकांची भूमिका आहे। ठाकरे गटाच्या वाहतूक सेनेकडून हे आंदोलन केलं जात आहे। आता हे काही वेळा जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा पोहोचल्यानंतर याचा समारोप होईल। मात्र गॅस टंचाईची झळा आता रिक्षा चालकांना मोठ्या प्रमाणात बसत आहेत आणि त्यामुळे रिक्षा चालक आता रस्त्यावर उतरताना आपल्याला पाहायला मिळाले। ऋतुजा, मोहसिन, आणखी एक महत्त्वाचं आपण पाहतोय, मोठ्या संख्येनं यामध्ये रिक्षा चालक देखील सहभागी होताना पाहायला मिळत आहेत। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।